जय शिवराय सर. जय शिवराय, जय शिवराय. बोला. हां सर, आजचं जे वातावरण आहे का नाही, ते एकदम धुरकट झालेलं आहे आणि ढगाळलेलं झालेलं आहे. म्हणजे शेतकऱ्यांना असं एक अंधारल्यासारखं दिसतंय बा वातावरण हे. हं, हं, हं. हां, तर आता काय म्हणजे वातावरणाचा काय परिणाम आहे आणि तसेच सर आता इथून पुढील देखील काहीतरी बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा आहे का? म्हणजे काही वातावरण बिघडणार आहे का? हे पहा, जे वातावरण बिघडलंय त्याची पूर्वकल्पना दिली आहे. वातावरण बिघडणार हे पण सांगितलेलं होतं आणि फक्त त्यामध्ये जो काही पावसाचं प्रमाण आहे ते निष्क्रिय झालेलं आहे. बाकी एवढं आज जे ढगाळ वातावरण आलं ना, भर पावसाळ्यात सुद्धा इतकं वातावरण आलं तर यामध्ये पाऊस पडला जातोय पेंडॉल मध्यम. पण इन्सेंटिव्हची ढगाळच्या आकारामध्ये आणि पाण्याच्या प्रवाहामध्ये एवढी काही दिसत नाही. ती व्याप्ती बिलकुल याच्यामध्ये नाही. त्यामुळे घाबरले जाऊ नका. ते वातावरण सोलर सिस्टम किंवा अनेक गोष्टींना बाधक आहे म्हणजे चालणार नाही. परत गहूसाठी, हरभऱ्यासाठी आणि बऱ्याचशा पिकांना, तुरी वगैरे पिकांना बाधक ठरेल आणि हे चालत राहणार आहे 2 दिवसाला, 3 दिवसाला आणि थंडीचा विषय 29 तारखेला सांगितलेली. थंडी पूर्व पदावरती येईल. थंडी परत चांगली जाणवू लागेल. ती पण 4 ते 5 दिवसांकरिता म्हणजे एकंदरीत तुम्हाला मी मागे सांगितले 4-5 तारखेपर्यंत चालेल. म्हणजे एक 7 एक दिवसाची थंडी आहे बरी. हां सर. पण ते झालं की ह्या आजच्या ढगाळ वातावरणात लगेच 7 तारखेला तसं ढगाळलेली परिस्थिती पाहायला मिळणार आहे. आणि बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ स्थिती निर्माण झालीच आहे. पण हां सर. त्याचे मोठे पडसाद महाराष्ट्रावरती संभाव्य शक्यता तरी दिसत नाहीये. हां सर, बरोबर. हां. आणि वारे देखील पूर्वेकडनं वाहत आहेत. ढगांचा कलर जर आपण पाहिला तर भुरकट करड्या कलरचे आहे. दिवसभर धुळी आहे आणि असे अनेक अंधारल्यासारखं एक धुरकट वातावरण दिसतंय. झाडांची सावली पण आपल्याला अशी काळोख पसरल्यावानी दिसते. हे फक्त चिन्ह आहेत पिकांना बाधक करणारे, पण पावसाचं प्रमाण याच्यामध्ये नाहीये. हां सर. आता हं. फक्त शेतकरी काय घाबरलेले बा धुरकट वातावरण होते. म्हणजे असं भुरकट आणि तुम्ही सांगितलंय धुळीचं प्रमाण देखील आहे. तर ते देखील आहे सर म्हणजे. तर नक्कीच याचा परिणाम. मागील रेकॉर्डिंगमध्ये तुम्हाला सांगितलंय ना, की हे बघा अशा प्रकारचं वातावरण हे बनत जाणार आहे 27 तारखेपर्यंत. 29ला सुद्धा हे वाढणार आहे. पण 29 पेक्षा 30ला हे पूर्व मराठवाडा, विदर्भात आणखीन वाढेल. हे होणारच आहे. हे चालत जाणार आहे. फक्त याच्यामध्येच लगेच थंडी सक्रिय होते 2 दिवसानंतर 29ला आणि 30ला आणि परत आता हे बघा वातावरण हे बदलत राहणाऱ्या गोष्टी आहेत आणि ते 4-4, 5-5 दिवसाला क्लिअर आणि ढगाळ हे होणार आहे. डिसेंबर महिना पूर्ण असाच खराब वातावरणाचा आहे. पूर्ण. त्याच्यामध्ये मी माझ्या लाईव्हमध्ये पण सांगितलेलं आहे. हे पालेभाज्या पिके द्राक्ष बागायतदार जसे शेतकरी आहेत, डाळिंब वगैरे यांना पण हे टार्गेट फुल ठरणार आहे. आपण जे काय खरीप हंगामानंतर जे काही रब्बी हंगामाची पिके घेण्यासाठी जेव्हा कापसं वगैरे उकळून वेग घेतला शेतकऱ्यांनी उशिरा पेरण्या केलेल्या त्या पेरणीवरती देखील याचा बराचसा रोगराईचा प्रादुर्भाव आढळून येतोय. त्यामुळे याला थोडंसं फोर्सफुलीच आपल्याला लक्ष द्यावं लागेल. कारण की हे वातावरण आता महिनाभर सुद्धा असंच 5-5, 6-6 दिवसानंतर येत राहणार आहे. हां सर, नक्कीच. पावसाचे काही संकेत नाही, परंतु जे वातावरण आहे बुरकट-बुरकट असं ढगाळ वातावरण, यामुळे हं. पाऊस तर नाही, परंतु पण पिकांना नक्कीच धोका आहे. तूर असो, हरभरा असो, गहू असो. हे कारण बघा झालते सर, आता ह्या वातावरणामध्ये कुठे ना कुठेतरी शितोडी-सातोडी चालू असतीलच, असं नाहीये. पण ज्या ठिकाणी चालू झाले असतील ना, त्या ठिकाणाचे मेसेज आपल्यापर्यंत पोहोचत नाही. त्याचा उलटा अर्थ आता मागे मी 24, 25, 26 या दरम्यान वातावरण सक्रिय होणार आहे, ते आज तुम्ही पाहताय. पण या वातावरणामध्ये काही गावखेड्यांना जशी टक्केवारी सांगितली ती निष्क्रिय आहे. पावसाचा पाऊस पडणार नाहीये. पण याची टक्केवारी खूप घसरलेली असते. पण अशा प्रकारचं वातावरण हे बनत जाणार आहे. याच्यातनं 1-2 गावांना जरी पाऊस पडला ना, तो एक अपवाद समजायचा, तो किरकोळ अपवाद समजायचा. त्या पलीकडे हे वातावरण जाणार नाही. ज्यामध्ये सगळ्याच ठिकाणी पाऊस पडेल, सगळीकडे सर्वदूर पडेल असं काही याच्यामध्ये दिसत नाहीये. हां सर, 29 नोव्हेंबरला म्हणजे पूर्वपदावर येणार आणि पुन्हा थंडीला सुरुवात होणार. हो, पूर्वपदावर म्हणजे जी सकाळ आणि संध्याकाळची जी काही कडाक्याची थंडी होती आणि दुपारसुद्धा गारवा जाणवू लागायचा, ती थंडीसाठी आपल्याला 1 डिसेंबरपर्यंत वाट बघावी लागणार आणि जी काही मध्यंतरी आता ह्या काळामध्ये गरमी जाणवते, ही गरमी संपुष्टात येण्यासाठी अजूनही 2 दिवसाची वेटिंग करावी लागेल. 30ला आणि 29ला काही भागामध्ये थंडी सुरू होऊन जाईल. हां सर, आणि तुम्ही सांगितलंय की डिसेंबरमध्ये देखील असंच वातावरण राहणार आहे आणि ते बदलत राहणार आहे आणि हं. जे वातावरण दिसत आहे ते डिसेंबरमध्ये देखील जास्तीत जास्त राहणारच आहे. हो आणि सर्वाधिक जास्त माहिती लाँग टर्म अंदाज आपल्या ॲप्लिकेशनमध्ये पण आपण द्यायला सुरुवात केलेली आहे. तोडकर हवामान अंदाज डाउनलोड करा प्ले स्टोअरवरती जाऊन. तुम्हाला तिथे एक छोटासा पॅक मिळेल. तो पॅक परचेस करा आणि लगेच तुम्हाला तिथे माहिती मिळून जाईल. WhatsAppला मेसेज जरी केला किंवा तिथे ॲप्लिकेशनमध्ये चॅटिंगचं ऑप्शन आहे. ग्रुप WhatsAppसारखे पण बनवण्याची सुविधा केलेली आहे. ती जाऊन तुम्ही बघू शकता. हां जय सर. शिवराय. हां, धन्यवाद. हॅलो सर, हॅलो. बोला ना. हां, जे तोडकर हवामान अंदाज ॲप आहे सर,
तर त्यात आपल्याला एक ट्युटोरियल द्यायचं आहे. म्हणजे ट्युटोरियल म्हणजे कसं त्याची स्क्रीन रेकॉर्डिंग करून काय-काय फीचर्स आहे बुवा, कसं परचेस करायचं, या संबंधित देखील एक ट्युटोरियल मी नक्कीच बनवेल सर. माझ्या चॅनलवरती अपलोड करेल. म्हणजे बुवा कसं चालेल. परचेस करायचं, काय करायचं, ही डिटेल्स मी हं. नक्की आज देईल. त्यासाठी आपल्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद दादा. जय शिवराय.